तुम्हाला माहिती आहे का कर्माचं फळ कधी मिळतं? विचार करा, तुम्ही आज जे आहात त्याचे कारण शेकडो वर्षापूर्वीचे घटित एक कर्म असू शकते आणि तुम्ही आज घेतलेला एक निर्णय तो शेकडो वर्षानंतर जन्माला येणाऱ्या एका नातवांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हा फक्त एक दंतकथा नाही, हे कर्म या शब्दाचा मूळ अर्थ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक असे कर्म कॅल्क्युलेटर सूत्र देणार आहोत ज्यामुळे तुमचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिघांवरही नियंत्रण मिळवू शकता. पण त्याआधी तुम्हाला एक भयानक सत्य समजून घ्यावे लागेल. सर्वसाधारणपणे समजा असं आहे की चांगले कर्म म्हणजे चांगले फळ. हे अर्धे सत्य आहे. पूर्ण सत्य आहे, कर्माचं फळ हे तुमच्या कृतीपेक्षा तुमच्या इराद्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, एखाद्याला दान द्यायचे असेल पण त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायचा, यात खरे दान म्हणता येणार नाही. इरादा शुद्ध नसेल तर कर्माचे फळही अपूर्ण येते. आणि हे ऐका, हे फळ लगेच मिळत नाही, त्याला वेळ लागतो. एका जन्मात केलेले फळ दुसऱ्या जन्मात मिळू शकते. म्हणूनच आज एखादा दुष्ट सुखी असतो कारण तो त्याचा 100 वर्षापूर्वीच्या एखाद्या पुण्याचे शिल्लक फळ भोगत असतो. त्याचा कर्माचे वेळापत्रक आत्ता चालू आहे. दुसरं खातं म्हणजे संचित कर्म. हे तुमच्या सर्व जन्मांच्या सर्व कर्मांचा एक प्रचंड भांडार आहे. हे अजून वापरले जायचे आहे. तुमच्या भविष्यातील जन्म यावर अवलंबून आहे. याचा अर्थ असा की तुमच्या पूर्वजांची कर्मे तुमच्या या भांडाराचा एक भाग आहेत आणि तुमची कर्मे तुमच्या नातवांच्या भांडारात जात आहेत. हे एक पिढ्यानुपिढे ऋण आणि ठेव आहे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे खाते म्हणजे क्रियामान कर्म. हे तुमचे करंट अकाउंट आहे. तुम्ही आज जे करता ते तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, कारण या खात्याच्या मदतीने तुम्ही पहिल्या दोन्ही खात्यांवर प्रभाव टाकू शकता. व्यवहारिक सूत्र, तुमचे कर्मबंधन कसे तोडायचे? तर या सर्व गुंतागुंतीतून मुक्ती मिळवायची असेल तर 2 सूत्रे लक्षात ठेवा. सूत्र 1, प्रारब्धावर मात करण्यासाठी क्रियामान कर्माचा वापर करा. समजा तुमचे प्रारब्ध म्हणजे आर्थिक अडचणी आहेत. हे तुम्ही बदलू शकत नाही, पण क्रियामान कर्म म्हणून कठोर परिश्रम, नवीन कौशल्य शिकणे, योग्य नियोजन केल्यास तुम्ही त्या परिस्थितीवर मात करू शकता. तुमच्या वर्तमान कर्माची शक्ती तुमच्या भूतकाळाच्या कर्मांपेक्षा खूप मोठी आहे. निष्काम कर्म हे अंतिम शस्त्र आहे. कोणतेही काम 3 टप्प्यात करा. पहिला टप्पा, इरादा शुद्ध करा. मी हे कर्तव्य म्हणून करतोय, दाखवण्यासाठी नाही, ही भावना ठेवा. दुसरा टप्पा म्हणजेच पूर्ण कौशल्य आणि लक्ष द्या. आणि तिसरा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा, काम पूर्ण झाल्यावर त्याच्या विचारही मनातून काढून टाका. फळाची चिंता सोडून द्या. ही सवय तुम्हाला कर्माच्या सर्व चक्रांपासून मुक्त करेल. म्हणून पुनर्जन्मातील कर्मांचे फळे या जन्मात मिळतात का? तर होय, ते प्रारब्ध म्हणून येतात. पण ती शेवट नाहीत, ती फक्त सुरुवात आहे. खरी सत्ता तुमच्या क्रियामान कर्माच्या हातात आहे. तुम्हाला जे कार्ड देण्यात आले आहे त्यावर तुमचा ताबा नाही. आजपासून प्रत्येक निर्णय, प्रत्येक विचार हे तुमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवून जाणारे वारसा आहे. म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या, जबाबदारीने कर्म करा, कारण खरं तर कर्म हेच तुमचं खरं वारसदारी आहे.